हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमलश्री डायरीज. तर आज आपण बनवणार आहोत अगदी नवीन पद्धतीने पालकाची भाजी, ज्याचं नाव आहे लसुणी पालक. तर ही लसुणी पालक अगदी युनिक पद्धतीने मी बनवणार आहे आणि खायलाही खूप चवदार लागते. मी गॅरंटी देते की जे कोणी पालक खात नाही, जर ह्या पद्धतीने जर पालक बनवली तर न खाणारेही पालक खातील आणि अगदी आवडीने खातील. तर सर्वप्रथम मी इथे कवळी पालकाची पानं घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने मी ते स्वच्छ करून घेतलेले आहे. आणि पालकाच्या पानाबरोबर मी इथे देठे पण भाजीचे वापरलेले आहेत. जर तुम्ही पालकाच्या पानाबरोबर पालकाचे देठे पण वापरली तर भाजीला खूप छान अशी चव येते. आणि हे देठ एकदम कोवळे आहेत. सर्वप्रथम भाजी धुवून झाल्यानंतर आपण याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे. पालकाची भाजी बारीक चिरून झाल्यानंतर आपण साठी मसाला तयार करून घेऊया. सर्वप्रथम मी इथे अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत. आपल्या फुटाण्याच्या डाळ्या या आहेत. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे मी इथे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी तीळसुद्धा मी इथे वापरणार आहे आणि तेही भाजून घेतलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्याला लावून आपण व्यवस्थित याची पावडर करून घेऊया. आता सर्व साहित्य आपलं व्यवस्थित इथे बारीक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर गॅसवर ठेवलेलं मी आहे एक पॅन आणि पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल. त्यामध्ये आपण टाकायचे आहे लसणाच्या 4-5 पाकळ्या. व्यवस्थित लसूण भाजला गेला की आपण त्यामध्ये कट केलेली आपली पालक यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित 2 ते 3 मिनटं पालक नरम होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. आता पालक व्यवस्थित 2 ते 3 मिनटं आपण इथे परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि परतल्यानंतर पालक अगदी साईज एकदम छोटी झालेली आहे पालकाची. म्हणजे मी इथे एक जोडी पालक वापरला होता आणि शिजून खूप पालक आता थोडा इथे झालेला आहे. त्यानंतर पालक आपण एकाच भांड्यामध्ये काढून घेऊया. आता कढईमध्ये मी टाकणार आहे तेल. 2 ते 3 पळ्या मी इथे तेल वापरणार आहे. त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे, मोहरी तेलामध्ये तडतडून घेऊया. त्यानंतर कट केलेला लसूण मी इथे वापरणार आहे. ही आपली लसुणी पालक रेसिपी आहे, त्यामुळे लसूण आपण थोडा जास्तच यामध्ये वापरणार आहोत, कारण की लसणाची चव आपल्या भाजीमध्ये खूप छान उतरते. त्यानंतर 2 ते 3 मी ते वाळलेल्या लाल मिरच्या इथे फोडणीमध्ये मी टाकलेल्या आहे. त्याचा व्यवस्थित भाजल्या गेल्या की यामध्ये मोठा चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला, त्याचा कलर बदलला की मी इथे एक टोमॅटो इथे कट करून यामध्ये घालणार आहे. त्याचबरोबर लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला आणि धने पावडर आणि चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टमाटर चांगलं शिजलं घ्यायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनटे. आता टोमॅटो आपला इथे व्यवस्थित शिजलेला आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे, तीळ आणि डाळीची जी पूड बनवली होती ती यामध्ये आपण टाकून व्यवस्थित याला पण 2 ते 3 मिनटं या मसाल्यामध्येच परतून घ्यायचा आहे. मसाला सारखा आपल्याला हलवत राहायचा आहे, जेणेकरून तो खाली लागणार नाही. नाहीतर मसाला हलवला नाही की तो एकदमच कढईला खाली चिटकून जातो. आता मसालाही व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया पाणी. तुम्हाला जेवढी लसुणी पालकची ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातलं की मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा आहे, कारण की यामध्ये ज्या गिठोळ्या बनतात मसाल्याच्या ते व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. मसाला चांगला पाण्यामध्ये मिक्स झाला की आपण शिजवलेली जी पालक आहे ती यामध्ये घालून घेऊया. आता तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की ग्रेव्ही खूप पातळ आहे, पण ही भाजी आपण 5 ते 10 मिनटं शिजून घेतली की मसाला चांगला घट्ट होतो. त्यानंतर भाजीवर आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं याला शिजून घेणार आहोत. आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आणि आपली भाजी आता व्यवस्थित घट्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि कलरही खूप छान आपल्या भाजीला आलेला आहे. आता भाजी इथे आपली तयार झालेली आहे. आता तुम्ही ही भाजी अशीही खाऊ शकता किंवा याला तडकाही लावू शकता. आता मी इथे भाजीला तडका देणार आहे, त्यासाठी मी इथे गावरान तूप वापरलेलं आहे. 2 चमचे मी इथे गावरान तूप वापरलेलं आहे आणि
तूप चांगलं गरम झालं की आपण बारीक कट केलेला लसूण यामध्ये टाकणार आहे. आपण लसणाची फोडणी वरतून भाजीला देणार आहे. लसूण चांगला लालसर आपण भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण चांगला लालसर झाला की आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा कसुरी मेथी मी इथे वापरलेली आहे, जेणेकरून आपल्या भाजीला एक छान असा लाल कलर येईल. त्यानंतर फोडणी व्यवस्थित आपण आपल्या भाजीवर टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. काश्मीरी लाल मिरचीने खूप छान कलर येतो आपल्या भाजीला, त्यामुळे आणि ती खायलाही अजिबात तिखट नसते. तर तडका व्यवस्थित आपल्या भाजीमध्ये मिक्स झालेला आहे. तुम्ही बघू शकता आता आपली लसूणी पालक इथे तयार झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपण ही भाजी तयार केलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. थँक्यू.